सर्वसाधारण महिलेसाठी राहील आणि उर्वरित आम्हाला जे 16 प्रभाग त्यांनी आयडेंटिफाय करून दिले आणि त्या 16 प्रभागामधून आपल्याला 5 जागा जेव्हा स्पेशली ओबीसीच्या म्हणजे ज्याला नागरिकांचा मागास प्रवर्ग ज्याला आपण असं म्हणतो त्याच्या एकूण आपल्याला ज्या जागा आरक्षित करायच्या होत्या त्यापैकी ज्या 5 जागा होत्या त्या 16 प्रभागामधून करायच्या अपेक्षित होतं आणि ही आपण प्रक्रिया या ठिकाणी राबवलेली आहे आणि राबवून त्यानंतर मग परत जनरल महिला किंवा सर्वसाधारण महिला ज्या आहेत त्याचेसुद्धा आपण आरक्षण ठेवलेलं आहे. ही प्रक्रिया आज झालेली आहे आणि आज साधारणतः आम्ही आयोगाला पाठवू. त्यानंतर जे आम्ही तुम्हाला शेड्यूल दिलं आहे त्यानुसार साधारणतः 7 ते 8 दिवसाचा ऑब्जेक्शन घेणार आहे. ही पूर्ण प्रक्रिया बऱ्याच जणांना हे जे सूचना आलेल्या आहेत त्याबाबतही काही लोकांना आक्षेप आहे. तर या प्रक्रियेबाबत जी काही रिवाईज सूचना आल्या त्याबाबत सुद्धा आक्षेप घेऊ शकता. हे आक्षेप घेण्यासाठी साधारणतः 7 दिवसाचा वेळ तुम्हाला मिळेल. त्यानंतर हे पूर्ण जे आक्षेप आम्ही घेऊन आम्ही आयोगाला सादर करू आणि जे काही आक्षेप असतील ते तपासून आयोग त्याच्यावर निर्णय घेईल आणि फायनली ते अंतिम होऊन प्रभाग रचना आपल्या गॅझेटमध्ये पब्लिश होईल. धन्यवाद. थँक्यू सर.